Hi student, today we discuss new chapter, that is second chapter, reproduction in lower and higher animals. In the previous chapter we see reproduction in लोअर अँड हायर प्लांट्स. म्हणजे आपण मागच्या चॅप्टरमध्ये काय पाहिलं, सगळे प्लांटचे म्हणजे ज्या लोअर आणि हायर प्लांट आहे यांच्यामध्ये रिप्रोडक्शन ही प्रोसेस कशी होती ते आपण पाहिलं. मग तिथंच आपल्याला माहिती आहे एक्झॅक्ट रिप्रोडक्शन कशाला म्हटलं जातं. तर रिप्रोडक्शन म्हणजे काय, तर प्रोडक्शन ऑफ यंग वन लाईक पॅरेंट्स. म्हणजे प्रोडक्शन होतं यंग वनचं, पण ते कोणासारखं होतं, लाईक दी पॅरेंट्स. म्हणजे पॅरेंट्ससारखा दुसरा यंग वन तयार होते, त्याला म्हटलं जातं रिप्रोडक्शन. नाऊ सी वी टुडेज चॅप्टर, दॅट इज रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. आता रिप्रोडक्शन म्हणजे काय होतं, यंग वनचं प्रोडक्शन होतं आणि ते कशासारखं होतं, लाईक दी पॅरेंट्स, त्याला म्हटलं रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर ॲनिमल्स. आता लोअर ॲनिमल्स म्हणजे नेमके कोणते ॲनिमल आणि हायर ॲनिमल म्हणजे नेमके कोणते ॲनिमल त्याच्यामध्ये येतात, तर आपल्याला ते माहिती पाहिजे. मग जर हायर ॲनिमल आपण पाहिलं तर हायर जे ॲनिमल्स असतात हे एकदम डेव्हलप ॲनिमल्स असतात. म्हणजे पूर्णपणे त्यांच्या बॉडीची ग्रोथ झालेली असते आणि यांच्यामध्ये फॉर एक्झाम्पल डेव्हलप ॲनिमलमध्ये फॉर एक्झाम्पल मॅमल्स असतील, त्याच्यानंतर नेक्स्ट व्हर्टिब्रेट्स असतील, अदर दॅन म्हणजे फिश. आता फिश हा सुद्धा व्हर्टिब्रेटमध्ये येतो, परंतु फिशला सोडून जे ॲनिमल्स म्हणजे जे मॅमल्स किंवा जे व्हर्टिब्रेट्स म्हणजे ज्यांना पाठीचा काना असतो, बॅकबोन, त्यांना म्हटलं जातं हायर ॲनिमल. मग अदर दॅन फिशला सोडून जे अदर व्हर्टिब्रेट आहेत, त्याच्यानंतर मॅमल्स आहेत, सस्तन प्राणी, हे कोणामध्ये येतात तर हायर ॲनिमलमध्ये. देन नेक्स्ट लोअर ॲनिमल. आता लोअर ॲनिमल कोणते ॲनिमल, तर यांच्यामध्ये सिम्पल कॅरेक्टर असते, ते फुल्ली डेव्हलप नसतात. मग हे सिम्पल कॅरेक्टर म्हणजे डायरेक्टली अपोजिट असतात, म्हणजेच कॉन्ट्रॅस्टेड विथ याच्यामध्ये कोण येतं तर ह्युमन अँड थोडक्यात जे हायर ॲनिमल पाहिले त्या हायर ॲनिमलच्या कॉन्ट्रॅस्टिंग. म्हणजे तिथं जर व्हर्टिब्रेट असतील तर इथं लोअरमध्ये आपल्याला इनव्हर्टिब्रेट पाहायला, म्हणजे विदाऊट बॅकबोन असणारे जे ॲनिमल्स असतात ते आपल्याला लोअर ॲनिमलमध्ये पाहायला भेटतात. म्हणजे आपण लोअर आणि हायर ॲनिमल थोडक्यात ही कन्सेप्ट काय केलेली आहे समजून घेतली. हायरमध्ये कोणते येतात आणि लोअरमध्ये, हायरमध्ये मॅमल्स आणि इनव्हर्टिब्रेट्स येतात आणि त्याच्या कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर म्हणजे फॉर एक्झाम्पल याच्यामध्ये ह्युमनही येऊ शकतो लोअर ॲनिमलमध्ये. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आपण थोडक्यात इन कॉन्ट्रास्टिंग ऑफ दी हायर ॲनिमल. म्हणजे हायर ॲनिमलच्या वरचे पण जे कॉन्ट्रास्टिंग आहे त्याच्या विरुद्ध, म्हणजे तिथं जर व्हर्टिब्रेट असतील तर इथं इनव्हर्टिब्रेट येतात. त्याच्यानंतर वी सी फर्स्ट इंट्रोडक्शन ऑफ दिस टॉपिक. वी नो दी रिप्रोडक्शन इज वन ऑफ द प्रोसेस ऑफ एनी लिव्हिंग ऑर्गॅनिझम. आता आपल्याला माहिती आहे की रिप्रोडक्शन ही कशाची प्रोसेस आहे, प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये काय होतं, रिप्रोडक्शन होतं, म्हणजे त्यांच्यापासून पुनरुत्पादन होतं. मीन्स आणि रिप्रोडक्शन मीन्स उत्पादन, म्हणजे त्यांच्यापासून पुन्हा नव्याने निर्मिती होते. इट हेल्पफुल फॉर मेंटेनिंग द कंटिन्युटी ऑफ स्पेसीज. म्हणजे ही जी प्रोसेस आहे रिप्रोडक्शन कशासाठी हेल्पफुल आहे, तर पूर्णपणे त्या स्पेसीजची कंटिन्यू लाईफ, म्हणजे ती एक स्पेसीज आहे. फॉर एक्झाम्पल जर आपण टायगर घेतला, त्या टायगरमध्ये प्रोडक्शन करायचे, कशासाठी प्रोडक्शन करायचे, त्या टायगरच्या ज्या स्पेसीज आहेत त्या स्पेसीज पूर्णपणे म्हणजे त्या लाईव्ह राहण्यासाठी प्रत्येक वर्षानुवर्ष. म्हणजे ही जी प्रोसेस आहे रिप्रोडक्शन ही कंटिन्यू प्रोसेस आहे. म्हणजे कंटिन्यू आपण काय करू शकतो, त्याच्यामध्ये ती रिप्रोडक्शन प्रोसेस करून त्या स्पेसीजची थोडक्यात त्या स्पेसीज आपण टिकवून ठेवू शकतो. त्याच्यानंतर एक्झॅक्ट डेफिनेशन ऑफ दिस रिप्रोडक्शन, इट इज डिफाईन्ड ॲज दी बायोलॉजिकल प्रोसेस. आता ही एक काय बायोलॉजिकल प्रोसेस आहे ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म्स फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. आता ही तर जरा सायंटिफिकली आपल्याला डेफिनेशन दिलेली आहे व्हॉट इज रिप्रोडक्शन. आता रिप्रोडक्शन ही एक बायोलॉजिकल प्रोसेस सांगितली, म्हणजे ही जीवशास्त्रीयदृष्ट्या ही प्रोसेस केली जाते, ही प्रक्रिया केली जाते. आणि याच्यामध्ये काय होतं, फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ फॉर्म्स, म्हणजे यांच्यामध्ये नवीन लाईफ काय होते तयार होते. फ्रॉम कोणापासून होते तर प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. आता प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ, आता मी इकडं एका साईडला बॉक्समध्ये दाखवलेलं आहे प्री एक्झिस्टिंग म्हणजे कोणाला म्हणायचं. आता ए आणि बी हे प्री एक्झिस्टिंग आहेत. प्री एक्झिस्टिंग म्हणजे ते आधीच तयार झालेले मग फॉर एक्झाम्पल ए आणि बी ऐवजी आपण तिथं मेल आणि फिमेल घेऊ शकतो आणि त्यांचं जेव्हा फ्युजन होतं आणि ते फ्युजन झाल्याच्या नंतर त्यांच्यापासून आपल्याला सी तयार व्हायला दिसतोय. सी हा काय चाइल्ड आहे. मग ही चाइल्ड जी आहे
ही काय आहे, फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ. न्यू लाईफ तयार झाली कोणापासून झाली, तर प्री एक्झिस्टिंग म्हणजे ए आणि बी पासून आपल्याला सी भेटलं आहे. काय भेटलं आहे, सी भेटलं आहे. मग ए आणि बी झाले प्री एक्झिस्टिंग आणि चाइल्ड जो सी आला आहे तो काय झाला, न्यू लाईफ. म्हणजे ही जी न्यू लाईफ आपण पाहिली. मग याच्यामध्ये थोडक्यात नेक्स्ट आपण सांगतोय की डेफिनेशनमध्ये सांगितलं आहे, इट डिफाईन्ड ॲज दी biological process of formation of new life from pre-existing सिमिलर लाईफ. त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर सांगितलं आहे, इन दिस चॅप्टर वी लर्न अबाउट व्हेरियस मेथड ऑफ रिप्रोडक्शन. याच्यामध्ये आपण वेगवेगळ्या प्रकारच्या रिप्रोडक्शनच्या मेथड पाहणार आहोत. तर फर्स्ट आहे इन दी ॲनिमल, फर्स्ट ह्युमन रिप्रोडक्शन सिस्टीम. आपण ह्युमन रिप्रोडक्शन म्हणजे इथं मानवाचं पण आपल्याला त्याचे रिप्रोडक्शन कसे होते त्याचा अभ्यास करायचा आहे. म्हणजेच इथं पाहायचं आहे ह्युमन रिप्रोडक्शन सिस्टीम. त्याच्यानंतर गॅमेटोजेनेसिस अँड फर्टिलायझेशन. आता गॅमेटोजेनेसिस आणि फर्टिलायझेशनमध्ये आपण काय पाहणार आहेत, गॅमेटोजेनेसिस म्हणजे प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ गॅमेट्स त्याला म्हटलं जातं गॅमेटोजेनेसिस. त्याच्यानंतर फर्टिलायझेशन, मेल अँड फिमेलचं काय होतं, फ्युजन होतं त्याच्यापासून झायगोट तयार होतं त्याला म्हटलं जातं फर्टिलायझेशन. त्याच्यानंतर अर्ली एम्ब्रियोनी. काय, अर्ली एम्ब्रियोनी म्हणजे एम्ब्रियोनीमध्ये सुद्धा काय होतात, झूस्पोर तयार होतात. झूस्पोर म्हणजे जेव्हा मेल अँड फिमेलचं काय होतं, फ्युजन होतं त्याच्यापासून जो झायगोट तयार होतं आणि झायगोटच्या नंतरची जी प्रोसेस आहे त्याला म्हटलं जातं एम्ब्रिओलॉजी. त्याच्यानंतर पार्च्युरेशन अँड सिम्पल कॅरेक्टर ऑफ रिप्रोडक्टिव्ह हेल्थ. आता पार्च्युरेशन म्हणजे ही प्रेग्नेन्सीच्या नंतरचं म्हणजे जेव्हा डिलिव्हरी ही प्रोसेस होती त्याला म्हटलं जातं पार्च्युरेशन, त्याला मराठीमध्ये प्रसूती म्हणतात. अँड सिम्पल कॅरेक्टर्स ऑफ रिप्रोडक्शन इन हेल्थ म्हणजे पूर्णपणे जे रिप्रोडक्शन हेल्थ म्हणजे हेल्थवरती या रिप्रोडक्शनचा आपल्या आरोग्यावरती जर रिप्रोडक्शन ही प्रोसेस झाली तर नेमके कोणते कोणते चेंजेस पाहायला भेटतात हे आपल्याला याच्यामध्ये सांगितले. आणि रिप्रोडक्शन ऑकर्स इन ॲनिमल इन 2 वे. जसं आपण प्लांटमध्ये पाहिलं रिप्रोडक्शन प्लांटमध्ये 2 टाईपचं होतं, असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड सेक्सुअल रिप्रोडक्शन. तसंच ॲनिमलमध्ये सुद्धा 2 टाईपचं काय होतं, हे रिप्रोडक्शन होत असतं, असेक्सुअल आणि सेक्सुअली. तर पहा मग आपण फर्स्ट पाहिलं डेफिनेशन ऑफ दी रिप्रोडक्शन. ही डेफिनेशन व्यवस्थित लक्षात ठेवायची. इट डिफाईन्ड ॲज दी बायोलॉजिकल प्रोसेस ऑफ फॉर्मेशन ऑफ न्यू लाईफ. न्यू लाईफ तयार होते फ्रॉम प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफ. म्हणजे प्री एक्झिस्टिंग सिमिलर लाईफपासून आपल्याला न्यू लाईफ काय होते, तयार झालेली दिसते. तर मग याच्यामध्ये सांगितलं आहे रिप्रोडक्शन ऑकर इन ॲनिमल 2 वेज. म्हणजे 2 वेजमध्ये आपल्याला हे रिप्रोडक्शन ॲनिमलमध्ये पाहायला दिसते. ते 2 वेज आहेत. फर्स्ट इज द असेक्सुअल रिप्रोडक्शन अँड सेकंड वन इज द सेक्सुअल रिप्रोडक्शन. सी हिअर, थोडक्यात मी इथं डिफरन्स दाखवलेला आहे. असेक्सुअल आणि सेक्सुअल हे आपल्याला सेपरेटली कॅरेक्टर लिहिले तरी चालतील. आता असेक्सुअल रिप्रोडक्शन कशाला म्हणायचं आहे, तर असेक्सुअल रिप्रोडक्शन इज नॉट इन्व्हॉल्व इन मिओसिस फॉर गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे जर मिओसिस, आता आपल्याला माहिती आहे सेल डिव्हिजन, जेव्हा आपण 11th चॅप्टर पाहिला सेल डिव्हिजनचे 2 टाईप असतात, मायटोसिस आणि मिओसिस. आता मायटोसिस आणि मिओसिस ही दोन्ही आपल्याला व्यवस्थित माहिती आहे, परंतु ह्या कन्सेप्ट आपल्याला 8, 9, 10लाच मायटोसिस आणि मिओसिस क्लिअर झालेले आहेत, परंतु काहींच्या क्लिअर नसतील. म्हणून मी पुन्हा एकदा सांगते, इकडे ब्रॅकेटमध्ये मी दाखवलेलं आहे सेल डिव्हिजनचे 2 टाईप पडतात, मायटोसिस आणि मिओसिस. जेव्हा मायटोसिस ही प्रोसेस होते या मायटोसिसमध्ये डिव्हिजन होतात. काय होतात, डिव्हिजन होत असताना जे डिप्लॉइड म्हणजे 2n मध्ये डिव्हिजन होऊन आपल्याला परत डिप्लॉइड करून डिप्लॉइडच काय होते, प्रोजेनी तयार झालेली दिसते. याला म्हटलं जातं सेम त्याचा क्लोन काय होतो, डिप्लॉइडचं सेल डिव्हिजन होऊन त्याच्यापासून डिप्लॉइडच भेटतात, 2nच भेटतात. म्हणजे इथं डिप्लॉइडसारखाच परत एक प्रोजेनी तयार होते, ती सुद्धा कशी असते, डिप्लॉइड. त्यालाच रेप्लिकेशन म्हटलं जातं. रेप्लिकेशन म्हणजे परत त्याच्यासारखाच दुसरा जीव निर्माण केला जातो, त्याला म्हटलं जातं रेप्लिकेशन. म्हणजे जेव्हा मायटोसिस ही सेल डिव्हिजनची प्रोसेस होते तेव्हा तिथं डिप्लॉइड सेल डिव्हिजन होऊन आपल्याला डिप्लॉइडच प्रोजेनी भेटते. त्याच्यानंतर मिओसिस हा सेकंड सेल डिव्हिजनचा टाईप आहे. तर मिओसिसमध्ये काय होतं आहे, जेव्हा डिप्लॉइडची डिव्हिजन होती, डिप्लॉइडमध्ये सेल डिव्हिजन होती, तेव्हा त्याच्यापासून आपल्याला भेटतात ते 2 हॅप्लॉइड.
हॅप्लॉइड गॅमेट भेटतात. काय भेटतात? हॅप्लॉइड गॅमेट. म्हणजे जेव्हा मिओसिस ही प्रोसेस होते, मिओसिसमध्ये आपल्याला हॅप्लॉइड गॅमेट भेटतात. कोणाकडून? तर डिप्लॉइडकडून. म्हणजे इथं काय होते? रेप्लिकेशन होत नाही. तर दोन वेगवेगळे पार्ट आपल्याला तयार झालेले दिसतात. म्हणजे इथं काय होते? फ्युजन होते आणि फ्युजन झाल्याच्या नंतर दोन वेगळे गॅमेट आपल्याला तयार झाले दिसतात. म्हणजे जेव्हा सेल डिव्हिजन ही प्रोसेस आपण पाहतोय, सेल डिव्हिजनमध्ये हे असेक्सुअल आणि सेक्सुअल या दोन्हीमध्ये पण आपल्याला हे दोन्ही मायटोसिस आणि मिओसिस पाहायला भेटणार आहेत. म्हणून मी तुम्हाला याचा थोडक्यात डिफरन्स सांगितला आहे. मायटोसिस कशाला म्हटलं जातं आणि मिओसिस कशाला म्हटलं जातं. तर पहा, वी सी डिफरन्स इन असेक्सुअल अँड सेक्सुअल रिप्रोडक्शन. आता असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये फर्स्ट कॅरेक्टर सांगितले, दिस असेक्सुअल रिप्रोडक्शन नॉट इन्व्हॉल्व इन मिओसिस फॉर गॅमेट फॉर्मेशन. आता असेक्सुअल रिप्रोडक्शन याच्यामध्ये काय होत नाही, तर जी मिओसिस ही प्रोसेस आहे, मिओसिसमध्ये काय केलं जातं, मी मागाशी सांगितलं, डिप्लॉइडकडून आपल्याला दोन हॅप्लॉइड गॅमेट डिव्हिजन होऊन भेटतात. तशी इथं प्रोसेसच केली जात नाही असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये. नॉट इन्व्हॉल्व मिओसिस फॉर गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे इथं मिओसिस तयारच होत नाही, मिओसिस प्रोसेसच होत नाही गॅमेट फॉर्मेशन. म्हणजे आपण जेव्हा प्लांट रिप्रोडक्शनमध्ये पाहिलं असेक्सुअल रिप्रोडक्शन कसं होतं, विदाऊट फ्युजन ऑफ मेल अँड फिमेल गॅमेट. तसंच इथं सुद्धा फ्युजन होत नाही आणि मिओसिसद्वारे सुद्धा सेल डिव्हिजन केलं जात नाही. देन अपोजिट साईड सेक्सुअल रिप्रोडक्शन, इट इन्व्हॉल्व मिओसिस. याच्यामध्ये मिओसिस पण इन्व्हॉल्व होतं आणि मायटोसिस पण इन्व्हॉल्व होतं. अँड गॅमेट फॉर्मेशन अँड फ्युजन, गॅमेटचं फॉर्मेशन पण होतं आणि फ्युजन पण होतं आहे. म्हणजे या अपोजिट साईडमध्ये मिओसिस ही प्रोसेस होते आणि मिओसिस प्रोसेस होत असताना इथं गॅमेटचं फॉर्मेशन पण काय होतं आहे आणि फ्युजन पण होतं आहे. म्हणजे असेक्सुअलमध्ये फ्युजन होत नाही, मिओसिसद्वारे सेल डिव्हिजन पण होत नाही आणि फ्युजन पण होत नाही, तरीही गॅमेट फॉर्म होतात. तसं सेक्सुअलमध्ये काय होते, इट इन्व्हॉल्व मिओसिस अल्सो गॅमेट फॉर्मेशन अँड ऑल्सो फ्युजन. म्हणजे तीनही पार्ट सेक्सुअलमध्ये केले जातात. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर असेक्सुअलमध्ये सांगितलं आहे, इट डज नॉट इन्व्हॉल्व बॉथ दी सेक्सेस. म्हणजे जेव्हा असेक्सुअल रिप्रोडक्शन होते याच्यामध्ये बॉथ सेक्सेस इन्व्हॉल्व नसतात. मग बॉथ सेक्सेस म्हणजे कोणते, तर मेल अँड फिमेल हे दोन्ही काय नसतात, इन्व्हॉल्व नसतात. त्याच्यानंतर अपोजिट साईडला सांगितले सेक्सुअल रिप्रोडक्शन, इट इन्व्हॉल्व बॉथ सेक्सेस. म्हणजे याच्यामध्ये मेल आणि फिमेलचं काय होतं, थोडक्यात फ्युजन केलं जातं. म्हणजे दोन्ही सेक्सेस इथं काय असतात, महत्त्वाचे असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट थर्ड लास्ट पॉईंट सांगितला आहे सेक्सुअल रिप्रोडक्शन, प्रोजेनी ऑर डॉटर सेल्स आर जेनेटिकली आयडेंटिकल टू दी सिंगल पॅरेंट. आता जेव्हा प्रोजेनी ऑर डॉटर सेल म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन ही प्रोसेस होते त्याच्यानंतर जे प्रोजेनी तयार होते, जे ऑफस्प्रिंग तयार होतं, जे चाइल्ड तयार होतं किंवा जे डॉटर, हे सगळे एकच नाव आहेत, आर जेनेटिकली आयडेंटिकल टू दी सिंगल पॅरेंट्स. म्हणजे पूर्णपणे आपण ज्या पॅरेंटचं फर्टिलायझेशन करणार आहे त्या सिंगल पॅरेंटशी काय असतात, जी प्रोजेनी जे डॉटर सेल तयार झालेत हे एकदम जेनेटिकली आयडेंटिकल असतात. म्हणजे त्यांचे जीन्स काय असतात, सेम असतात. म्हणजे मेल आणि फिमेलचं जेव्हा आपण फ्युजन करतोय तर मेल अँड फिमेलचेच कॅरेक्टर, त्या सिंगल पॅरेंटचेच कॅरेक्टर त्या प्रोजेनीमध्ये पाहायला भेटतात. म्हणजे मेलची त्यांची हाईट जेवढी आहे तेवढीच हाईट त्या चाइल्डची पाहायला भेटते. म्हणजे त्यांचे जीन्स जे आहेत ते जीन्स काय असतात, समान असतात. त्याला म्हटलं जातं जेनेटिकली आयडेंटिकल. त्याच्यानंतर अपोजिट साईडला सांगितलं, प्रोजेनी ऑर डॉटर सेल आर जेनेटिकली आयडेंटिकल टू दी सिंगल पॅरेंट्स आर कॉल्ड ॲज क्लोन. आता इथं सुद्धा तीच प्रोसेस सांगितली, प्रोजेनी ऑर डॉटर सेल ज्या डेव्हलप होत आहेत ह्या कशा आहेत, आर जेनेटिकली आयडेंटिकल टू दी सिंगल पॅरेंट सारख्याच ह्या सुद्धा काय आहेत, आयडेंटिकल पाहायला भेटतात आणि त्यालाच म्हटलं जातं क्लोन. म्हणजे जी एक्झॅक्ट कॉपी तयार होते पॅरेंटसारखी, दोज कॉपी फॉर्म एक्झॅक्ट लाईक द पॅरेंट इज कॉल्ड ॲज क्लोन. त्याला म्हटलं जातं क्लोन. म्हणजे क्लोन म्हणजे एक्झॅक्ट कॉपी ऑफ पॅरेंट. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला पाहायचं आहे, म्हणजे आपण फर्स्ट पाहिलं असेक्सुअल आणि सेक्सुअलमध्ये विच कॅरेक्टरिस्टिक्स आर ॲपन. म्हणजे कोणकोणते कॅरेक्टरिस्टिक्स आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर आपल्या टॉपिकचा फर्स्ट पॉईंट आहे तो असेक्सुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल. आता आपण हे जो डिफरन्स पाहिला तेच कॅरेक्टरिस्टिक्स असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये आपल्याला पाहिजेत. हा डिलेटेड पॉईंट आहे तरी पण आपण काय करणार आहेत, थोड्याफार प्रमाणात आपल्या माहितीसाठी हा असेक्सुअल रिप्रोडक्शन हा फर्स्ट पॉईंट आपल्या सेकंड चॅप्टरमधला पाहणार आहोत. तर असेक्सुअल रिप्रोडक्शन म्हणजे आपण सांगितलं, नॉट इन्व्हॉल्व मिओसिस फॉर गॅमेट फॉर्मेशन, इट ऑल्सो नॉट ऑकर फ्युजन. म्हणजे याच्यामध्ये फ्युजन पण होत नाही तरीही काय होत आहेत, गॅमेट
गॅमेट फॉर्मेशन होतात. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे इट डज नॉट इन्व्हॉल्व बॉथ दी सेक्सेस, म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा बॉथ सेक्सेस मेल आणि फिमेल हे इन्व्हॉल्व होत नाही. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट कॅरेक्टर आपल्याला सांगायचं आहे जी प्रोजेनियर जे डॉटर सेल तयार होतात हे कसे असतात एकदम जेनेटिकली आयडेंटिकल लाईक सिंगल पॅरेंट, म्हणजे त्यांच्या पॅरेंटसारखे त्यांचे जीन्स काय असतात समान असतात. त्याच्यानंतर असेक्सुअल रिप्रोडक्शनमध्ये दोन प्रोसेस आपल्याला पाहायला भेटतात. तर फर्स्ट प्रोसेस आहे जेम्युल फॉर्मेशन आणि सेकंड आहे ती बडिंग. तसंच आपण वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोसेस प्लांटमध्ये पाहिल्या होत्या. जेव्हा सेक्सुअल रिप्रोडक्शन पाहिलं तेव्हा बडिंग असेल, फ्रॅगमेंटेशन असेल, अशा प्रोसेस आपण प्लांटमध्ये पाहिल्या होत्या. परंतु जेव्हा असेक्सुअल रिप्रोडक्शन इन ॲनिमल्स हे पाहतो आपण तेव्हा आपल्याला तिथं ॲनिमल्समध्ये जेम्युल फॉर्मेशन आणि सेकंड आहे ती बडिंग. वी सी वन बाय वन इन शॉर्ट. तर फर्स्ट आहे ते जेम्युल फॉर्मेशन. आता जेव्हा जेम्युल फॉर्मेशन आपण पाहणार आहेत, ही जी जेम्युल फॉर्मेशन ही आपल्याला या डायग्रॅममध्ये दिसते पहा. एकदम शॉर्ट स्ट्रक्चर दाखवलेले जेम्युल कसे फॉर्म होतात ते आतल्या साईडला फॉर्म झाल्याच्या नंतर त्यांची बाहेर एंट्री कशी तयार होते. तर पहा सगळ्यात खालच्या साईडला दाखवलेले आउटर मेम्ब्रेन, काय दाखवलेले आउटर मेम्ब्रेन. त्याच्यानंतर मध्ये दाखवलं आहेत आर्किओसाइट्स, काय दाखवल्यात आर्किओसाइट्स ह्या सेल आहेत. त्याच्यानंतर आर्किओसाइटच्या नंतर इनर मेम्ब्रेन, आउटर मेम्ब्रेन आणि इनर मेम्ब्रेन, बाहेरचं कव्हरिंग आतलं कव्हरिंगमध्ये आहेत आर्किओसाइट सेल. त्याच्यानंतर दाखवले मोनोएक्झन स्पायकुल्स, म्हणजे एकदम स्पायकुल्स त्यांचे एकदम कसे स्ट्रक्चर असतात तर एकदम काट्यासारखं स्ट्रक्चर असतं. तर वरती दाखवले ते मायक्रोपाईल, काय दाखवलेले मायक्रोपाईल. आता जेव्हा मायक्रोपाईल आपल्याला दाखवले ते मायक्रोपाईल नेमकं स्मॉल ओपनिंग असते, काय असते स्मॉल ओपनिंग असते. जेव्हा मायक्रोपाईल आपण पाहतो ही एकदम ॲनाट्रोपस वूलमध्ये आपण खालच्या साईडला पाहिलं होतं ही एकदम स्मॉल ओपनिंग होती. मग ही स्मॉल ओपनिंग म्हणजे ही कशासाठी यूजफुल असते तर पहा जर आपण अमेबाचं स्ट्रक्चर पाहिलं वरती मी दिलेलं आहे पहा, जर अमेबाचं स्ट्रक्चर पाहिलं तर अमेबामध्ये आर्किओसाइट सेल पाहायला भेटतात. काय भेटतात आर्किओसाइट सेल पाहायला भेटतात. आणि ह्या दिस आर्किओज मीन्स डेव्हलपिंग, काय तर आर्किओज मीन्स डेव्हलपिंग अँड साईट मीन्स सेल, म्हणजे अमेबामध्ये अशा डेव्हलपिंग सेल असतात त्याला म्हटलं जातं अमेबॉयडल सेल. काय म्हटलं जातं अमेबॉयडल सेल, म्हणजे अमेबामध्ये आपल्याला आर्किओसाइट्स टाईपच्या काय पाहायला भेटतात सेल पाहायला भेटतात. दिस आर्किओज मीन्स व्हॉट आर्किओज मीन्स डेव्हलप आणि साइट्स मीन्स सेल, म्हणजे ह्या डेव्हलपिंग सेल अमेबामध्ये आपल्याला पाहायला भेटतात त्यांना म्हटलं जातं अमेबॉयडल सेल. मग ह्या ज्या सेल आहेत या सेल थोडक्यात आधी आपण कॅरेक्टरिस्टिक्स पाहू मग आपल्याला व्यवस्थित ती डायग्राम समजेल. जेम्युल इज अन इंटरनल बर्ड, जेम्युल इज अन इंटरनल बर्ड फॉर्म इन स्पॉन्जेस. आता जर आपण स्पॉन्जेस स्ट्रक्चर पाहिलं तर आपण 11वीला पाहिलेलं आहे स्पॉन्जेस एकदम स्पंज लाईक त्याचं काय असतं स्ट्रक्चर असतं. स्पॉन्जेस हा काय आहे ॲनिमल आहे, म्हणजे एकदम स्पंजसारखा मऊ लाईक ब्रेड त्याच्यासारखा काय असतो तो स्पॉन्जेस पाहायला भेटतो. आणि जेम्युल इज इंटरनल बर्ड फॉर्म इन स्पॉन्जेस हा काय आहे इंटरनल बर्ड आहे. आतल्या साईडला हा बर्ड फॉर्म होतो म्हणजे जसं प्लांटमध्ये एक फांदी फुटते, म्हणजे थोडक्यात बर्ड म्हणजे काय त्याला एक छोटीशी आउटग्रोथ आलेली असते. एक आपण बडिंगमध्ये पाहिलं होतं प्लांटमध्ये काय होतं एक सिम्पल आपण ब्रेक घेतला त्याच्यामध्ये इस्ट ॲड केलं की त्याच्यामध्ये आउटग्रोथ तयार व्हायला लागतात, म्हणजे त्याची काय होते वाढ व्हायला लागते त्याला म्हटलं जातं बर्ड. मग स्पॉन्जेसमध्ये हे जे जेम्युल म्हणजे इंटरनल बर्ड तयार होतो, आतल्या साईडला बर्ड तयार होतो. अँड मेनली जेम्युल इज फॉर्म टू ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन, म्हणजे जो जेम्युल फॉर्म होतो आहे हा जेम्युल कुठं फॉर्म होतो आहे ओव्हरकम अनफेवरेबल कंडिशन, म्हणजे तिथं फेवरेबल कंडिशन नसते. फेवरेबल कंडिशन म्हणजे तिथं टेम्परेचर असेल प्रेशर असेल हे व्यवस्थित नसतं, म्हणजे जर टेम्परेचर आणि जे त्यांना काय आवश्यक जे वातावरण हे फेवरेबल नसलं की तिथं काय होतं आहे जेम्युलचं फॉर्मेशन होतं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट सांगितलं आहे आफ्टर रिटर्न ऑफ दिस कंडिशन दॅट जेम्युल फॉर्म इन न्यू इंडिव्हिज्युअल दॅट इज स्पॉन्जिल. आणि जेव्हा हे परत कंडिशन होत असते तेव्हा काय होतं आहे जेम्युल फॉर्म न्यू इंडिव्हिज्युअल. हे जेम्युल काय करतात न्यू इंडिव्हिज्युअल फॉर्म करतात आणि त्यालाच म्हटलं जातं स्पॉन्जिला. ह्या स्पॉन्जेसपासून तयार झालेल्या काय असतात सेल असतात. दॅट जेम्युल आर असेक्सुअली प्रोड्यूस
असेक्सुअली प्रोड्यूस मास ऑर ॲग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल. तर हे जे जेमूल आहेत हे जेमूल कसे असतात, असेक्सुअली प्रोड्यूस असतात. दॅट जेमूल इज असेक्सुअली प्रोड्यूस म्हणजे यांच्यामध्ये सुद्धा फ्युजन होत नाही. आणि ॲग्रिगेशन ऑर कसे असतात, ॲग्रिगेशन ऑफ डॉर्मंट सेल म्हणजे ॲग्रिगेशन होतं, यांची एकत्रित संघटना होते. मग फर्स्ट काय आहे, जेमूल खाली दाखवलेले जिमिस जेमूल अँड डेव्हलप. मग ते काय होतं, डेव्हलप होतात आणि डेव्हलप झाल्याच्यानंतर त्याच्यापासून काय होतात, सेल तयार होतात, त्यांचं ॲग्रिगेशन होतं आणि डॉर्मंट सेल तयार होतात. डॉर्मंट म्हणजे त्यांची जी संघटना आहे फर्स्ट होते जेमूल फॉर्मेशन, त्या जेमूल फॉर्मेशनमध्ये डेव्हलपमेंट होतं आणि त्याच्यानंतर आपल्याला डेव्हलपिंग सेल तयार झालेले दिसतात. एवढंच आपल्याला जेमूल फॉर्मेशन हे माहितीसाठी सांगितलेले एकदम शॉर्टमध्ये, बिकॉज दिस इज डिलिटेड पॉईंट, पण आपल्या माहितीसाठी हे सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते बडिंग. आता बडिंग ही एकदम सोपी अशी प्रोसेस आहे, आपण हायड्रावरती ही प्रोसेस करू शकतो. जसं आपण जेमूल फॉर्मेशन ही कुठं केलं, तर फर्स्ट जेमूल फॉर्मेशन आपण स्पॉन्जेसमध्ये केलं, त्याच्यापासून आपल्याला स्पॉन्जीला सेल तयार झालेल्या दिसल्या. त्याच्यानंतर जी बडिंग ही प्रोसेस आहे ही सुद्धा एक सिम्पल मेथड ऑफ असेक्सुअल रिप्रोडक्शन विच ऑकर्स इन फेवरेबल कंडिशन. जसं स्पॉन्जेस पाहिलं, त्या स्पॉन्जेसमध्ये जेमूल फॉर्मेशन हे अनफेवरेबल कंडिशनला होतं, म्हणजे तिथं टेम्परेचर त्याची गरज असली तरी ते भेटत नाही, त्याला म्हटलं जातं अनफेवरेबल कंडिशन. तसं बडिंग ही प्रोसेस ही एकदम सिम्पल मेथड आहे आणि सिम्पल मेथडमध्ये जे असेक्सुअल रिप्रोडक्शनद्वारेच ही प्रोसेस केली जाते, म्हणजे इथं सुद्धा फ्युजन होत नाही. आणि विच वॉकर्स इन फेवरेबल कंडिशन म्हणजे इथं सुटेबल असं टेम्परेचर या कंडिशनला असतं. त्याच्यानंतर सेकंड कॅरेक्टर सांगितलं, इट मेनली वॉकर्स इन हायड्रा ऑर कोरल. आता कोरल रीफ म्हणजे कोरल रीफ हे सुद्धा आपल्याला सीमध्ये हे ॲनिमल पाहायला भेटतात. आणि हायड्रा आपण पाहिलेलं आहे. तर हायड्रामध्ये हे दोन प्रोसेस, बडिंग ही जी प्रोसेस हायड्रा आणि कोरल्समध्ये पाहायला भेटते. मग याच्यामध्ये नेमकं काय होतं आहे, जेव्हा ही प्रोसेस होते स्मॉल आउटग्रोथ इज प्रोड्यूस वर्ड्स दी बेसल एंड ऑफ दी बॉडी. आता जर आपण एक हायड्राचं स्ट्रक्चर पाहिलं तर त्या हायड्राच्या स्ट्रक्चरमध्ये एक स्मॉल आउटग्रोथ म्हणजे एक स्मॉल पार्ट काय होतं तिथं तयार होतो. एक सिम्पल स्ट्रक्चर असतं, ते सिम्पल स्ट्रक्चरमध्ये जेव्हा ही बडिंग ही प्रोसेस चालते तेव्हा एक स्मॉल आउटग्रोथ तयार होते आणि ही स्मॉल आउटग्रोथ त्यालाच म्हटलं जातं बड. आता आउटग्रोथ म्हणजे बड काय असतं ते बड. आता खाली एक डायग्राम दिलेली आहे आपल्याला, फर्स्ट दाखवलेलं आहे बड तयार झालं. एक सिम्पल हायड्राचं स्ट्रक्चर होतं, त्याला काय झालं, जेव्हा ते फेवरेबल कंडिशनला आपण ठेवलं, ते फेवरेबल कंडिशनला ठेवल्याच्या नंतर तिथे एक स्मॉल बड तयार झालं. त्याच्यानंतर ती बडची काय झाली, डेव्हलपमेंट व्हायला लागली. ते डेव्हलपमेंट जेव्हा झाली तेव्हा ते डेव्हलपिंग बड झालं, म्हणजे त्याची काय झाली, पूर्णपणे ग्रोथ व्हायला लागली, म्हणजे ते डेव्हलप व्हायला लागलं. त्याच्यानंतर नेक्स्ट डायग्राममध्ये सांगितलं आहे आपल्याला फुल्ली मॅच्युअर बर्ड, म्हणजे त्याला टेंटॅकल आलेले आहेत वरती. त्या बर्डची पूर्णपणे काय झाली, ग्रोथ झाली, फुल मॅच्युअर झाले. त्या बर्ड जे तयार झाले त्यालासुद्धा टेंटॅकल म्हणजे ते वरती जे आपल्याला हेअरलॅक स्ट्रक्चर दिसते त्याला म्हटलं जातं टेंटॅकल हे मूवमेंटसाठी हायड्रामध्ये काय असतात, उपयोगी असतात. तर ते जे बड तयार झालं आहे, फर्स्ट बड तयार झालं, त्याच्यानंतर ते डेव्हलप झालं. थर्ड डायग्राममध्ये ते फुल्ली मॅच्युअर झालं, फुल त्याची ग्रोथ झाली. आणि फोर्थ डायग्राममध्ये जेव्हा ते बड फुल्ली मॅच्युअर होतं तेव्हा ते सिंगल हायड्रापासून ते काय होतं, सेपरेट होऊन ते दुसरं हायड्रा काय करते, तयार करते. तर जेव्हा फोर्थ डायग्राम आपल्याला दाखवली फुल्ली मॅच्युअर बड काय झाले, सेपरेट झाले म्हणजे त्याच्यापासून न्यू हायड्रा तयार झाला आहे. त्यालाच म्हटलं जातं यंग हायड्रा आर सेपरेट. काय म्हटलं जातं, यंग हायड्रा आर सेपरेट. म्हणजे या प्रोसेसमध्ये आपण काय सांगतोय, बडिंग म्हणजे इथं काय होतं, बड फॉर्मेशन होतं, त्यालाच म्हटलं जातं स्मॉल आउटग्रोथ इज प्रोड्यूस वर्ड द बेसल एंड ऑफ द बॉडी. एकदम बेसला ते फॉर्म होतं आणि सिम्पल असेक्सुअल रिप्रोडक्शन मेथड आहे. आणि हे कधी पाहायला भेटते आपल्याला, इन फेवरेबल कंडिशन आणि मेनली ऑकर्स इन हायड्रा अँड कोरल्स. तर खाली आपण व्यवस्थित ह्या डायग्राम पाहिलेल्या आहेत आणि या डायग्राममध्ये आपल्याला त्या डायग्रामनुसार कळतं की बर्डचं फॉर्मेशन कसं होतं. सो टुडे वी सी first introduction of this topic, reproduction in lower and higher animal. Then we see what is the scientific definition of the reproduction. Then next we see difference between asexual and sexual reproduction. Then start first point in the chapter, that is asexual reproduction in animals. In the asexual reproduction we see
two point, that is first one is the gemule formation and second one is the budding. So today we stop here, remaining part we see tomorrow.